ही पावभाजी बघा एकदम जबरदस्त टेस्टी झाली आहे. बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल. बनवायलाही खूप सोपी आणि याचा कलर बघू शकता. कोणताही फूड कलर न वापरता आपण या पावभाजीला असा मस्त कलर येण्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा म्हणजे कळेल. आणि ही अशी चमचमीत टेस्टी अशी पावभाजी एकदा नक्की बनवून पहा. सर्व तुमची तारीफ करतील. तर त्यासाठी इथे बघा मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. मटार, गाजर, फ्लावर, बटाटे आणि भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ज्या भाज्या जास्त आवडतात त्या घ्या. तर ह्या भाज्या उकडून आपण स्मॅश करून घेणार आहोत. तर भाज्या मी उकडून स्मॅश करून घेतलं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तेल आणि 1 क्यूब बटर टाकलेला आहे. पावभाजी म्हटलं की त्यामध्ये बटर जास्त प्रमाणात पाहिजे तरच टेस्ट येते. आणि 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. शक्य होईल तेवढं बारीक चिरायचं म्हणजे काय होतं ते व्यवस्थित पावभाजीमध्ये मिक्स होतात. जास्त जर मोठे ठेवलात ना कांदे तर मग ते खाताना असे जास्त जाडसर लागतात. त्यामुळे शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं. तर कांदा कसा भाजायचा तर कांदा आपल्याला ब्राऊन नाही करायचा. हलका गुलाबीसर रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा असतो. तर बघा कांदा मस्त गुलाबीसर रंग झाल्यानंतर यामध्ये ना एक मध्यम आकाराची सिमला मिरची ही मी बारीक चिरून घेतलेली आहे. आता सिमला मिरची ना या कांद्याबरोबरच आपल्याला भाजून घ्यायची आहे. कधीही सिमला मिरची लक्षात ठेवा पावभाजीमध्ये ना उकडून घ्यायची नाही, नाहीतर ना त्याचा उग्र वास येतो. आता 1 चमचा भरून मी इथे आलं लसूण पेस्ट घालते. तेही आपण यामध्ये परतून घेणार आहोत. गॅस एकदम मीडियमवरती ठेवायचा आणि ह्या ज्या भाज्या आहेत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर रंग लाल येण्यासाठी आपण ज्या मी टिप्स सांगते ना त्या नक्की फॉलो करून बघा. मस्त टेस्टी पावभाजी तयार होते. तर बघा सिमला मिरची, कांदा चांगला परतला गेलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत 2 मध्यम आकाराचे टोमॅटो. तर टोमॅटो ही ना लाल एकदम पिकलेले घ्यायचे बरं का. त्यामुळे एक तर पावभाजीला कलरही छान येतो आणि पिकलेले जे टोमॅटो असतो ना त्यामुळे भाजीला टेस्टही खूप छान येते. तर टोमॅटो ही आता चांगलं आपण परतून घेतल्यानंतर आपल्याला पावभाजीला कलर येण्यासाठी अजून एक साहित्य ॲड करायचे ते म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नसते पण पावभाजीला कलर खूप जबरदस्त येतो. त्यानंतर आपण तिखटपणासाठी रेग्युलर आपली जी लाल मिरची पावडर असते ना ती 1 चमचा घालायची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 चमचे आपण इथे पावभाजी मसाला वापरतो आहे. कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घ्या पण थोडा जास्त जरा वापरा. 2 चमचे वापरा म्हणजे काय होतं पावभाजी मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो मेन आला पाहिजे तरच आपण पावभाजी खाल्ल्यासारखं वाटतं. तर थोडं जरा जास्त प्रमाणातच घालायचं. तर हे जे प्रमाण आहे मी तुम्हाला सांगते पावभाजीचं ते कमीत कमी 3 ते 4 लोकांना आरामात पुरते पावभाजी. हे बघा सर्व मसाले, सिमला मिरची, कांदा चांगला आपण परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण ज्या भाज्या उकडून स्मॅश करून ठेवल्या होत्या ना त्या घालायच्या आहे. भाज्या आधीच उकडून स्मॅश करून ठेवायचं म्हणजे काय होतं परत स्मॅश करायची गरज नाही. गरम असल्या ना की पटकन स्मॅश होतात. त्यामुळे मी गरम उकडून घेतल्यावरती स्मॅश करून घेतलेले आहेत. एकदम आपल्याला असं मिक्सरमध्ये वगैरे फिरवायची गरज नाही. पावभाजी स्मॅशरने चांगलं फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता मी मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. आपल्याला पाणी नंतर ॲड करायचं आधी सुरुवातीला नाही. आणि आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बघू शकता मस्त कलर येत चाललेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे ना कलर एकदम जबरदस्त असतो. यामध्ये बीट वगैरे काही घालायची गरज नाही. फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर घाला. एकदम जबरदस्त स्ट्रीट स्टाईल तुमची पावभाजी दिसेल. आता वरून मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे. आता तुम्हाला किती थोडंसं सेलसर हवी आहे पावभाजी किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण जास्त पातळ करू नका. मग ती मजा येणार नाही पावभाजी खायला. तर थोडीशी अशी घट्टच हवी आहे. त्यानंतर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि बटर 1 ट्यूब मी परत घालते आहे. कारण पावभाजी म्हटलं तर बटर पाहिजेच. तर जास्त प्रमाणात बटर असेल तरच टेस्ट येते पावभाजीला. तर बटर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि परत मिक्स करून घेऊया. तर ही गरमागरम पावभाजी ना खरंच एकदा बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि आता ह्या पावभाजीवर खाण्यासाठी आपण भाजणार आहोत पाव. पण आधी काय करायचं आहे आपल्याला या भाजीला फक्त 2 मिनटं आपण अशी वाफ देऊन घेऊया. म्हणजे काय होईल भाज्यामध्ये सर्व मसाल्यांचा वगैरे फ्लेवर उतरेल. फक्त 2 मिनटं मी वाफून घेतलेले बघा मस्त कड आलेला आहे भाजीला. आणि आपली ही पावभाजी जी आहे झाली आहे तयार.
मस्त कलर आला आहे बघू शकता ना तुम्ही. आता काय करायचं आहे, ही पावभाजी जी आहे ना मी एका वेगळ्या पॅनमध्ये काढून घेते, बाउलमध्ये वगैरे. आणि थोडीशी पावभाजी मी ठेवलेली आहे. यामध्ये आपण घेणार आहोत पाव भाजून आणि घातलेलं आहे थोडंसं बटर. हिच्या थोड्याशा पावभाजीमध्ये आपण जेव्हा पाव भाजतो ना ते जबरदस्त टेस्टी लागतात पाव. तुम्हाला आवडत नसेल तर प्लेन फक्त बटर लावूनही तुम्ही भाजू शकता. तर पाव बघा मध्यम मी कट करून घेतलेले आहे आणि या थोड्याशा पावभाजीमध्ये असे मस्त मिक्स करून पावभाजी सर्व बाजूने लावून घ्यायची. थोडीशी लावायची आहे बरं का, जास्त नाही. आणि बटर थोडंसं जरा जास्त घालायचं, म्हणजे बटर लागलं ना की पावाला टेस्ट छान येते. ते आपण याला पलटवून सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आणि हे गरमागरम असे पाव खायला मस्त लागतात. तर बघा हे आपले गरमागरम अशी पावभाजी झालेली आहे तयार. तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बनवा आणि एन्जॉय करा.